हाय फ्रेंड्स, मला हे सांगायचं आहे, खूप छान बेस्ट मदर कशी बनायला पाहिजे. बेस्ट मदर बनण्यासाठी तुम्ही तुमच्या मुलांना रेग्युलर ते कुरकुरे, चिप्सचे पॅकेट, कोल्ड ड्रिंक, आईस्क्रीम नाही, डेझर्ट, या गोष्टी, फ्रोझन डेझर्ट, अजून काय काय वस्तू आहे ते तुम्ही खाऊ घालल्याने मुलं तर खुश होणार. मुलं हे सगळे बॅड थिंग्स मागणार, मम्मी मला हे पाहिजे, पप्पा मला ते पाहिजे. या सगळ्या वस्तू तुम्ही देऊन बेस्ट पॅरेंट बनणार आहात का? सांगा. ह्या सगळ्या वस्तू मुलांसाठी चांगल्या नाही आहेत. बाहेरचे मोमोज वगैरे हे खूप अनहायजेनिक आहे. हे चांगले नाही आहेत मुलांच्या हेल्थसाठी. पण भरपूर पॅरेंट्स रेग्युलर स्कूलमधून येताना जाताना मुलांना कुरकुरेचे पॅकेट्स, वेफरचे पॅकेट्स, आता उन्हाळा चालू आहे तर कोल्ड ड्रिंक असं सगळं देतात. हे मी बघते रोज. पण आता माझा मुलगा 9th गेला आहे. आजपर्यंत मी त्याला कधीच येताना जाताना स्कूलमधून किंवा मी त्याला कधीही असे पॅकेट्स दिलेले नाही आहेत. त्यांना असं वाटतं की सगळे खात आहेत, मी नाही खाणार. मी त्यांना ते समजावून सांगितलं. कदाचित त्यांना मनात वाटत असेल की मम्मी किती आपल्याला, म्हणजे माझी आई मला काही देत नाही असं वाटत असेल. बट जसे जसे ते मोठे होईल त्यांना बरोबर कळणार. त्यामुळे बाहेरचे तुम्ही कुठलेही प्रोडक्ट्स नाही द्यायचं. बेस्ट पॅरेंट्स बनण्यासाठी या गोष्टी तुम्ही मुलांना नाही देणार आणि त्यांची छोटीशी हट्ट तुम्ही नाही पुरवणार. काही मुलं खूप जिद्दी करतात. आय कॅन अंडरस्टँड की ते ऐकतच नाही, की देतच नाही. पण नाही, आपल्याला नाही बोलायला आलंच पाहिजे. का? कारण त्यांच्या हेल्थसाठी.